मी भाजपचे सगळे उमेदवार ओळखतो आणि माझं मत भाजपला. प्रभाग 6 मधून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांचे चिरंजीव मनीष बागुल, रोहिणी बापू पिंगळे, चित्रा जगन्नाथ तांदळे आणि वाळू काकड यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. दिवसभर प्रचार रॅली, होम टू होम प्रचारानं मतदारांपर्यंत पोहोचताना दुसरीकडे रात्री ठिकठिकाणी चौक सभा घेऊन हे उमेदवार जनतेपर्यंत पोहोचत आहे. प्रभाग 6 मधील भारतीय जनता पक्षाच्या 4ही उमेदवारांच्या प्रचारार्थ हनुमानवाडी येथे चौक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या चौक सभेला माजी नगरसेवक दिलीप तात्या खेडकर, आबा शिंदे, माजी स्थायी समिती सभापती संजय बागुल, ज्येष्ठ नेते सुनील बागुल आदी उपस्थित होते. मागील पंचवार्षिक काळात भाजपचे उमेदवार मनीष बागुल यांच्या आजी भिकूबाई बागुल यांनी या प्रभागाचे नेतृत्व केलं असल्यानं प्रभागात अनेक विकास कामे करण्यात आली आहे. मात्र प्रभागाचा विस्तार बघता प्रलंबित विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचं या चौक सभेतून सांगण्यात आलं. घोरतून आणण्याची ताकद असलेले आपले सुनील बागुल हे आपल्याला ते निधी आणून आणि आपल्या प्रभागामध्ये काम करू शकतील. कारण इतका आम्ही 15 दिवसापासून फिरतोय, कुठेही गेले का लोकांना पाण्याची सोय नाही. कारण 2-4 इंची पाईपलाईन टाकलेल्या असल्या आणि त्याच्यावर खूप मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या. 1000 लोक असतील तिथे, आता 2-2 हजार लोक तिथं राहायला गेले आणि त्याच्यामुळं पाणी हे पुरलं जात नाही. त्याच्यामुळं आपल्याला पाईपलाईन टाकावं लागतील, आपल्याला रोड दुरुस्ती करावं लागतील. याच्याकरता खूप मोठा निधी लागतो. आपल्या नगरपालिकेचं बजेट त्या प्रमाणात नाहीये. आपल्या एक उमेदवाराला समजा 25-25 लाख रुपये जर मिळाले निधी तर 1 किलोमीटरचा रस्ता त्याच्यामध्ये होऊ शकतो. बाजूला आहे काम करणारे सुनील नाना बागुल आहे, मफलवादचे पैलवान आहे, इकडे मी आहे, इकडे संजू बाबा आहे, इकडे मावशी आहे. पूर्ण नगरपालिकेचा उमेदवार कसं आहे द्यावं लागतं. काही वयामानात आणि काही इथं कालावधी असतो त्यांच्या इच्छेने आलो. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी, आता शब्द देतो तर तुम्ही तुमचं प्रत्येक घरातलं मत या आपल्या पूर्ण पॅनल टू पॅनल 4ही उमेदवारांना कळकळी द्या. तुमचं तर होणारच आहे, आम्हाला ही खात्री आहे. हे आता चालू आहे तुमच्याकडे येणं जाणं, काही कारभार चालू तर काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आम्ही समजतोय, आम्हाला माहिती आहे या माता भगिनी आमच्या आहे, बंधू भगिनी आमच्या आहेत. आम्ही घात नाही कशा गोष्टीला. पण एकच गोष्ट लक्षात घ्या, वेळ गेलेली परत येत नाही आणि येणार नाही. त्याच्यामुळे कोणीही चूक करता कामा नये. गेल्या अनेक वर्षांपासून आमची आजी तुमच्या सेवेत होती. त्यानंतर आमचे वडील सुनील भाऊ, नंतर आमचे काका संजू बाबा, तसेच दिलीप तात्या असतील, आप्पा असतील, हे वारंवार तुमच्या समस्या ऐकून घेत असतात व त्याच्यावर मार्ग काढून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या काही दिवसांपहिले आमची उमेदवारी जाहीर झाली. ती जाहीर व्हायच्या आधी पण गेल्या 60 दिवसांपासून मी पायी प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन प्रत्येकाला भेट घेऊन प्रत्येकाची समस्या ऐकण्याचं काम केलं व जे सोडवता येईल ते सोडवण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणाने 15 तारखेला आपल्याला सर्वांना माहिती असेल की आपलं मतदान आहे, तर जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडून मतदानाचा हक्क वाजवा आणि आपण सर्वजण 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच निवडून द्या. आणि निश्चितपणाने पुढील 15 तारखेनंतर 15 तारखेला तुमचं काम आहे की तुम्ही 4ही बटन कमळाचे दाबून आम्हाला विजयी करा. उमेश आवणकर, दिशा न्यूज, नाशिक.